नमस्कार. कधी असा विचार केलाय का की आतून जाणवणारी एखादी साधीशी सकारात्मक भावना आपल्या आजूबाजूचं संपूर्ण जग कसं मुळापासून बदलू शकते? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण आनंदाचा तरंग या विषयावर बोलणार आहोत. हा तरंग एका ठिकाणाहून सुरू होऊन कसा सर्वदूर पसरतो ते आपण अगदी सविस्तर पाहूया. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीलाच एक साधा पण खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. एका साध्या हास्याचा प्रभाव नेमके किती दूरवर पोचू शकतो? बघा, आनंद ही काही केवळ मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली वैयक्तिक भावना नाहीये, तर ती चक्क एका संसर्गजन्य ऊर्जेसारखी आहे. अशी ऊर्जा जी सतत बाहेरच्या दिशेने विस्तारत असते, अगदी एखाद्या पाण्यातील तरंगांसारखी. तर आता वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, आनंदी जीवनाची सुरुवात. आणि इथूनच सुरुवात होते दुसऱ्या भागाची, म्हणजेच सकारात्मक विचारांचा प्रभाव. आनंदाची ही पहिली ठिणगी मनात कशा प्रकारे शक्तिशाली विचार निर्माण करते हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. जेव्हा मन प्रसन्न असतं ना, तेव्हा त्याचे मानसिक फायदे अक्षरशः थक्क करणारे असतात. हा आनंदी स्वभाव मनाला अगदी हलकं करतो आणि ताणतणाव मोठ्या प्रमाणावर कमी करतो. सततच्या आशावादी दृष्टिकोनामुळे काय होतं, तर आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते. आणि साहजिकच जेव्हा मन असं तणावमुक्त असतं, तेव्हा त्याचा एक कमालीचा उत्साहवर्धक आणि अनुकूल प्रभाव सभोवतालच्या लोकांवर, विशेषतः आपल्या मित्रमंडळींवर पडू लागतो. आता पुढे पाहूया भाग 3, मैत्रीत ऊर्जा आणि आधार. वैयक्तिक आनंद हा एखाद्या मोठ्या बॅटरीसारखं काम करतो, जी संपूर्ण मित्रपरिवाराला सतत ऊर्जा पुरवत असते. आता आधाराचं हे चक्र नेमकं कसं काम करतं ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे या मानसिक अवस्थेतून एक अगदी नवीन आणि ताजी ऊर्जा प्रवाहित होते. त्यानंतर या हसतमुख वागणुकीमुळे नात्यांमध्ये आपोआप एक गोडवा येतो आणि मैत्रीचं बंध अधिक घट्ट होतात. पण यातला सर्वात कळीचा टप्पा कोणता असेल, तर कसोटीचा प्रसंग. जेव्हा कठीण वेळ येते, तेव्हा हीच ऊर्जावान व्यक्ती संकटाच्या वेळी मित्रांसाठी एक भक्कम आधार बनते आणि त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक तो धीर देते. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपण वळतोय भाग 4 कडे, सहकार्य आणि मतभेद सोडवणे. आता जरा 2 वेगवेगळ्या परिस्थितींचा विचार करूया. एका बाजूला असं वातावरण आहे जिथे नुसते गैरसमज आणि सततचे वादविवाद सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला शांतता आणि सहकार्य आहे. फरक स्पष्ट आहे, बरोबर? एका व्यक्तीचा शांत आणि प्रसन्न स्वभाव ही भांडणं आपोआप कमी करतो. अशा स्थिर वातावरणात लोक कुठलाही संकोच न बाळगता अगदी स्वेच्छेने एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येतात. एक मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती संपूर्ण गटाला किती भक्कम स्थिरता प्रदान करू शकते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आणि बघा, हे सर्व सहकार्याचे आणि तणावमुक्त क्षण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यातून अत्यंत सुंदर आणि कायमस्वरूपी टिकणाऱ्या अशा गोड आठवणी निर्माण होतात. या क्षणांमुळे मित्रांसोबत व्यतीत केलेला प्रत्येक काळ अधिक खास बनतो. सामायिक केलेल्या या आठवणीच पुढे जाऊन कोणत्याही मैत्रीचा एक अमूल्य ठेवा बनतात. अशा आठवणी ज्या आठवून भविष्यातही चेहऱ्यावर हमखास हास्य उमलतं. चला तर मग आता पाहूया भाग 5, समाजाला मिळणारी प्रेरणा. हा प्रभाव कसा वाढत जातो ते पाहणं खरंच अद्भुत आहे. एका व्यक्तीपासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट समाजाला प्रेरणा देण्यापर्यंत पोचतो. प्रसन्न व्यक्तीचं वागणं पाहून इतरांनाही चांगलं जगण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा असा एक सकारात्मक विचार करणारा गट तयार होतो ना, तेव्हा तो समाजातील इतर लोकांसाठी एक आदर्श मापदंड ठरतो. या एकत्रित ऊर्जेमधून एक अत्यंत सशक्त संदेश बाहेर पडतो, ज्यामुळे संपूर्ण समाजात निकोप आणि आशावादी वातावरण पसरण्यास मोठी मदत होते. म्हणजे एका साध्या हास्याचा परीख किती मोठा असू शकतो, नाही का? आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग 6, आनंद वाटत रहा. या संपूर्ण विश्लेषणाचा आढावा घ्यायचा झाल्यास एकच गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते. आनंद ही काही फक्त स्वतःपुरती जपून ठेवण्याची गोष्ट नाहीये, तर ती मनमोकळेपणाने वाटण्याची गोष्ट आहे. आनंदी जीवन हे केवळ स्वतःपुरते मर्यादित नसते, त्याचा प्रभाव संपूर्ण मित्रपरिवाराला जाणवतो. हाच तर या संपूर्ण चर्चेचा मुख्य गाभा आहे. त्याचा अत्यंत सखोल आणि थेट परिणाम सभोवतालच्या संपूर्ण जगावर होत असतो. आनंद ही एक अशी सामायिक संपत्ती आहे जी वाटल्याने नेहमीच वाढत जाते, ती कधीच कमी होत नाही. हा संपूर्ण रंजक प्रवास पाहिल्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज स्वतःच्या मित्रपरिवारासाठी आणि सभोवतालच्या लोकांसाठी आनंदाचा एक अखंड स्रोत म्हणून आपण कसं काम करू शकतो? आनंदाचा हा तरंग निर्माण करण्याची सुरुवात कोणत्याही क्षणी आणि अगदी छोट्या कृतीतून होऊ शकते.
यावर नक्की विचार करा. याच सकारात्मक विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.